अगदी सुरुवातीला जाऊया जुळून येती रेशीम गाठी या मालिकेच्या सेटवर। आदित्य आणि मेघनाच्या आयुष्यात आता नवं वादळ येण्याची चिन्ह आहेत। तुम्हाला क्लायमॅक्सची उत्सुकता लागली ना, तर मग चला आदित्य आणि मेघनालाच भेटूया। जुळून येती रेशीम गाठी या सिरियलमध्ये एक ट्विस्ट येतो, एक छान सिक्वेन्स येतोय आदित्यविषयी। आपला आदित्य देसाई आदित्य खूप मस्ती करत होतास आता, पण काय सांगशील हा सिक्वेन्स नेमका काय आहे? सिक्वेन्स असा आहे की आदित्यचा एक छोटासा ॲक्सिडेंट होतो। हां हां, तर असा तो सिक्वेन्स आहे, ॲक्सिडेंटवरचा। छोटासा ॲक्सिडेंट होतो ते कळलं आम्हाला, पण तो कसा होतो, कुठल्या कारणामुळे? कारण तेच आहे का असं माहीत नाही। एक माणूस असल्यामुळे एक त्याच्या मनात चलबिचल झाला आहे तो, की आता नक्की मेघना काय डिसिजन घेणार आहे। आदित्य नगरकर आला आहे, त्याला कळलं आहे, तर ती नक्की काय निर्णय घेणार आहे हे त्याला माहीत नाही। कारण तो तिच्यावर दबाव तर टाकू नाही शकत आहे निर्णय घेण्यासाठी, तर त्याला फक्त आता वाट बघायची आहे। तो काहीच करू शकत नाही आहे, तो हतबल आहे, आणि त्यामुळे डोक्यात जे काही चालू आहे ते कोणाकडे बोलूही शकत नाही आहे, तिच्याकडेही बोलू शकत नाही आहे, नाहीतर तिच्यावर दडपण येईल। तर त्याच्याच डोक्यामध्ये जे काही चालू आहे सगळं चक्र, कदाचित तेच डोक्यात असल्यामुळे झाला असेल त्याचा ॲक्सिडेंट। तुला वाटतंय की तेच डोक्यात असल्यामुळे झालं असेल? तर बाईकवरून त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे येताना। डोक्यात विचार असल्यामुळे। मेघना, तू सांगितलं झालं या सगळ्या गोष्टी, नगरकर आदित्य आलाय, हे दोघं भेटलेत बट ते एकमेकाला ओळखत नाही आहेत अजून, आणि ते असं ऑनर गेलेलं आहे। बट तुला काय वाटतं, तू सांगितलंस आदित्य नगरकर आलाय, त्याची सिच्युएशन तू जाणून घेतली? हो, मी त्याला सांगितलं की तो तुला भेटलेला भन्नाट मित्र म्हणजेच आदित्य नगरकर आहे, आणि मला उलट त्याची खंत आहे की मी जेव्हा तो भेटला समोरासमोर, मी तिघेजण आलो तेव्हाच त्याला सांगायला हवं होतं, आणि बहुतेक मी तेव्हा नाही सांगितलं, नंतर सांगते म्हणून तो चिडला आहे माझ्यावर, असं मला वाटतं आहे। आणि त्या टेन्शनमध्ये आहे तो, साहजिक त्याला कुठेतरी टेन्शन येणार, तो डिस्टर्ब होणार, आणि त्या सगळ्या विचारांमुळे त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे। दाट्टू तो माझ्यामुळे झाला आहे, माझ्यावर चिडला आहे म्हणून झाला आहे, असं एक गिल्टी फिलिंग आहे मेघनाला, आणि त्याच्यामुळे ती सततच त्याच्या ॲक्सिडेंटचा स्वतःवर घेते की नाही मी माती खाल्ली, मी त्याला लगेच सांगायला हवं होतं, आणि मी प्रामाणिकपणा तेव्हा दाखवलं नाही, पटकन आपोआप जे काय घडायचं होतं ते घडून गेलं असतं कदाचित, तर ते न सांगितल्यामुळे तिला गिल्ट आला आहे, आणि ॲक्सिडेंट झाला आहे तिच्यामुळे असं तिला वाटतं आता सतत। मग नेमकं तू काय ठरवलं? जसं ह्याच्याही मनात गोंधळ आहे की आता ही काय करणार पुढे, पण नेमकं तू काय ठरवलंस? ह्याला सांगितलं तो आलाय, बट तुझ्या मनात काय सिच्युएशन असेल? दोघंही समोर आहेत, आता तू काय करणार? तिला नाही माहिती आहे, तिने आधीच हे आधी सांगितलेलं आहे की जे काय घडायचं आहे ते आपोआप घडून जाईल, ते काय ठरवून घेण्यासारखं डिसिजन नाही आहे। आर्या पाराचं काय व्हायचं आहे ते, ती सिच्युएशन असेल, परिस्थिती अशी निर्माण होईल की ते आपोआप घडून जाईल, त्यामुळे डिसिजन खरं तर तिलाही नाही घ्यायचं आहे, आदित्यलाही नाही घ्यायचं आहे, जे काय होणार आहे ते होणार आहे, तर लेट्स सी, आय होप ते लवकर घडेल। त्याच्यामुळे जर मेघनाला चॉईस करायचा असेल, ती चॉईस आता तिला करायचं नाही आहे खरं तर, कारण तिला असं वाटतं की त्यांनी तिला हा चॉईस करायला दिला, ही खूप मोठी गोष्ट आहे, हा मोठा त्याग आहे, किंबहुना तो अतिशय चांगली व्यक्ती, त्याला कुठेही तिला डिच नाही करायचं, हर्ट नाही करायचं, त्यामुळे तिला तो डिसिजन नाही घ्यायचा खरं तर, ते नियतीने घेतलं तर किती बरं होईल अशी तिची मनस्थिती आहे। त्यामुळे माहिती नाही खरं तर असं निर्णय आला तर ती काय घेईल, पण मी परत एकदा तेच म्हणेन की प्रेम असलेली व्यक्ती वेगळी आणि मित्र असलेली व्यक्ती वेगळी। मित्राबरोबर आपण खूप सुखी संसार करू शकूच असं नाही सांगता येत। खूप छान उत्तर दिलेस, म्हणजे हे सगळं सिरियस उत्तर झालं। आता तुझी जी मस्ती चालली होती मगाशी, हां एकदम अतिशय व्यवस्थित आहे, त्याला उगाच आम्ही आपलं ते बँडेज गुंडाळलेलं आहे, हां काहीही झालेलं नाही आहे, त्यांनी खूप आणलं आहे की खूप काहीतरी लागलं आहे, दुखलं आहे, असं काहीही घडलेलं नाही आहे, उड्या मारतोय तो संपूर्ण सेटभर लिटरली। बघू शकता मला खूप लागलेलं आहे, मला चालता येत नाही, मला सतत आधाराची गरज आहे, कुठेही उभं राहायचं असेल म्हणून तो या खांबाचा आधार घेतो। हो, असं मिळेल तो आधार घ्यावा, काय आता काय खरंच लागलंय बाबा, का सीनसाठी केलंयस का काय केलंस काय नेमकं?
तेच तुम्ही एपिसोडमध्येच मला बघा. फार दुःख आहे. कसं असतं ना, सिरियलमध्ये सगळ्या गोष्टी दाखवाव्यात असं माझं प्रांजळ मत आहे. तर ऍक्सिडेंट कसा झाला हे दाखवायला हवं होतं. मिस इट. तर ते न दाखवल्यामुळे मला अत्यंत दुःख झालेलं आहे. त्यामुळे त्याला ते कसं लागलं हे प्रेक्षकांना बघता नाही आलेलं आहे. खरंच स्टंट करणार तू ऍक्सिडेंटचा, काय वाटतं तुला? स्मॉल स्क्रीनवर एखादा असा हटके स्टंट होऊन जाऊ दे ना, आतापर्यंत कधीच न झालाय, बट तू चला करून टाक. ऍक्सिडेंटच बघायचं, करून टाकूया. क्या मागा ऍक्सिडेंट. चलो बरं, प्राजक्त मेघना तुझ्यासाठी व्हीलर मधला ऍक्सिडेंट नाही, 2 व्हीलरवरचा ऍक्सिडेंट दाखवायचा आहे. 2 व्हीलरवरचे करूया. बरं सांग ना, किती किती मस्ती करतोय हे सगळं? कसली मस्ती? ही ऍक्सिडेंटची मस्ती तू मगासपासून करतोय. आम्ही बघतोय सेटवर आल्यापासून तुझं धांगडधिंगा चालू आहे आणि आम्ही आलो कॅमेरा समोर आलं की आपलं तुझं लंगडणं चालू आहे. बॅरिंग पकडतो लगेच की कॅरेक्टर मध्ये येतो. नाही मला खरंच मला ती पट्टीच दुखणारी आहे. ती दुखते ती बांधल्यापासून मला खरंच. रक्त साखर झूठ मेरे जिंदगी में कभी नहीं सुना था. हाय राम. काय हो, ती पट्टी एवढी टाईट बांधली आहे ना, तर रक्त साकळलं. ऍक्च्युली शर्ट फाडून बांधलेली पट्टी आहे ती. त्यात काय मेघना तुला असं नाही वाटत का ग, तुझ्या दुपट्ट्याचं किंवा असं काहीतरी त्याला हवं होतं, हे त्याला कॉम्बिनेशनच मिळालं? जेव्हा जरी ड्रेसिंग झालं असेल तेव्हा आलं असेल काहीतरी प्रेमाची भावना, असं ते असतं ना फिल्मी स्टाईल. करूया पुढचे सीन आहेत आपण तेव्हा तसं करूया काहीतरी. व्हायचं बाकी आहे, ते नाही शूट झालं अजून. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, अशीच मस्ती करत आणि आमच्या प्रेक्षकांना असंच काहीतरी हटके देत. थँक्यू सो मच. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.